हसतो कधी तो चालतो तरीही वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा. तू म्हणालास कशात तरी मन गुंतवून घे म्हणून मी ह्या वेड्या रुक्मिणीत मन गुंतवलं. ओके, आता तिला वेडी रुक्मिणी म्हणणं बंद कर. तिला आई म्हणायचं, मुख्य म्हणजे तिला आई मानायचं. स्वतःला तिच्यात गुंतवून घे, एक मिशन म्हणून. तिला बरं करण्यासाठी, स्वतःच्या मनोरंजनासाठी नाही. मी प्रयत्न करेन. तुला काय हवंय हे अजूनही सांगितलेलं नाहीस तू मला. ही नोटीस मागे घ्या अविनाश, त्यात कुणाचाही फायदा नाहीये. मी तुला शब्द देऊ शकत नाही, पण विचार नक्कीच करेन. तुला सांगितलं ना बेटी, आम्ही असताना तू अजिबात काळजी करायची नाही. आमच्यावरती विश्वास आहे ना तुझा? काहीतरी काय विचारता अप्पासाहेब, तुमच्यावर विश्वास नसायला काय झालं? तो लवकरात लवकर सेटल होणं फार महत्वाचं आहे आमच्यासाठी. हे बघ, तू सेटल होईल, तुमचं लग्नही अगदी धूम धडाक्यात होईल. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हे कसं घडवून आणायचं ना, हे सगळं माझ्यावरती सोड. बरं, आमचं ते काम केलंस का तू? कोणतं अप्पासाहेब? अगं विसरलीस की काय? अगं तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल आमच्या विश्वासरावांना सांगितलंस की नाही? तूच करणार होतीस ना ते. काय बोललीस का तू विश्वासरावांशी? अप्पासाहेब, मी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी. प्रयत्न केला म्हणजे काय बोललीस काय तू त्यांच्याशी? आम्हालाही कळू दे ना. मी त्यांना सांगितलं की मला मोहिनी भेटली होती आणि म्हणत होती की तुम्हाला त्यांना भेटायचंय म्हणून. अरे वा वा वा. आणखीन? आणखी तसं काही नाही, पण ते फार चौकशी करायला लागले. मग मी त्यांना म्हटलं की बहुतेक त्यांच्याकडे माझ्यासाठी काहीतरी स्थळ आहे म्हणून त्यांना भेटायचंय तुम्हाला. मग काय, मग ते फारच चौकशी करायला लागले. तेव्हा मीच बोलणं आवर्त घेतलं. नाही, फारच म्हणजे काय काय चौकशी करायला लागले? हेच, मुलगा काय करतो, त्याचं खानदान कोणतं, आपल्या तोलामोलाचं खानदान आहे का, ब्ला ब्ला ब्ला. मग तू सांगितलं नाहीस का बडोद्याच्या दिवाणांचे सुपुत्र आहेत गुणवंतराव? शी, गुणवंतराव काय, मला नाही आवडलं अप्पासाहेब हे नाव. काहीतरी ओल्ड फॅशन वाटतं उगाच. तुझ्या ओल्ड फॅशन पप्पांना पटवायचं ना तुला, मग त्याला दुसरा काही पर्याय नाही. जाऊ दे ना अप्पासाहेब, मला नाही जमणार हो तुम्ही सांगितलेलं काम. मी काही मंदार सारखी बोल बच्चन नाही. कोण म्हणतं जमणार नाही? अगं काम तर तू केलेलंच आहे शालिनी. अगं तू त्यांच्या डोक्यात लग्नाची आयडिया घुसवणं एवढंच महत्वाचं काम होतं. हे बघ, आता ते न राहून हा विषय वहिनी साहेबांशी बोलतील. मग वहिनी साहेब तुला खोदून खोदून याबद्दल विचारतील आणि मग मला आमंत्रित करतील. बापरे, हे यापुढचं माझ्या लक्षातच आलं नाही. घाबरू नकोस शालिनी, टेन्शन घेऊ नकोस. पुढचं आम्ही सगळं बघून घेऊ. हा, आणि आमच्या गुणवंतरावांची अजिबात काळजी करू नकोस. असं समज आम्ही दत्तकच घेतलंय त्यांना. थँक्स अप्पासाहेब, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बाय बाय. हॅलो. हॅलो प्रिया, अगं मी टोनी बोलतोय. टोनी, अरे आहेस कुठे तू? जिथं आहे तिथं सेफ आहे, काळजी करू नकोस. अरे काल येऊ नको म्हणाले, पण खूप वाईट वाटलं. तू कसा राहत असशील? रडू नको मेरी जान,
अपने भी दिन आएंगे, जरा इंतजार करो. टोनी कसं व्हायचं रे आपलं? कधी सरायचे हे दिवस? ते जाऊ दे. आधी मला सांग, तुला डिपार्टमेंटनं काही त्रास दिला का? तू गेल्यावर आले होते विचारायला. मी झापलं त्यांना, रात्रीच्या टायमाला बाई माणसाला त्रास देता का म्हणून. शेजार पाजारची लोक उठवायला लागली तेव्हा निघून गेले. अगं माझ्या बरोबर राहून तू बी हुशार झालीस का प्रिया? हसू नको, अर्धा जीव झाला होता माझा. ते गेले आणि दार लावून दरवाजाजवळच बसले मी. पण आज दिवसभर ते घुटमळत आहेत इथे साध्या कपड्यात. लगेच इकडे यायचा विचार नको करूस. अगं तुला तुझे दागिने पोचवले की माझं काम संपलं. मग मी कशाला येतोय तिथं? का मला भेटावंसं वाटत नाही तुला? तुला लय भेटूच वाटतं ग डार्लिंग, पर क्या करू, हालत अपने साथ नाहीये ना. कुठेस तू? अगं आमच्या बॉसचं लय मोठं राज्य आहे. कुठं बी खपून जाऊ शकतो माणूस. एकदा का गायब झाला की कोणालाच सापडायचं नाही. मला हे सगळं खूप भीतीदायक वाटतंय. असं वाटतं त्या परक्या दुनियेत तू पण कुठेतरी गायब होशील. काल रात्रभर झोप नाही मला, माहितीये तुला? यो हमारी याद आ रही थी क्या? अरे झोपले की काहीतरी स्वप्न पडून जाग यायची मला. स्वप्नात मला बघत होतीस ना? खूप बेकार स्वप्न होतं. तू माझ्या खोलीत बसलेला होतास. एक दागिन्यांनी मंडलेली बाई आली आणि तुझ्या पोटात सुरा खुपसून गेली. अरे काहीतरी डोक्यात ठेवू नकोस, बिंदास्त राहा. दागिने बघितलेस का? आल्यावर तुला दागिने दाखवतो. माझं ठीक आहे, पण वडेवाल्या बाईंच्या दागिन्यांचं काय? पण अरे तू ते कुठे ठेवणार आहेस? ते तुझ्या जवळ देणार नाहीत मी, नाहीतर डिपार्टमेंट वाले तुला धरतील ना चोरीचे दागिने आहेत म्हणून. बघू ठेव कुठेतरी. तुला लाज वाटते काय रे असं बोलायला? तुझी काळजी वाटते म्हणून बोललीये मी. पोलिसांना मिळाली असती तर तू राहिला असतास का बाहेर? तेव्हाच गेला असता खडी फोडायला. अगं मस्करी केली, बिघडते कशाला? मी ठेवतेय फोन, मला नाही बोलायचं तुझ्याशी. प्रिया अगं ऐकून तर घे. काही ऐकायचं नाहीये मला. माझ्यावर संशय घेतोस तू? तो पोलीस म्हणत होता ना तेच खरंय. जंगलातल्या पशुला कधी घरी आणू नये, ते आपल्यालाच खायला मागतात. जा आता मर आपल्या कर्मानी. कुठे मरून पडलास ना तर येणार पण नाही रडायला. खूप दिवसांनी आलीस इकडे, अशीच येत जा ग अधनं. मी ऍक्च्युली तुझ्यावर लक्ष ठेवायला आली. हा? बघायला आलीये तू इथे एवढा का रमलेला असतोस. अरे बापरे, म्हणजे संगीत संशय कल्लोळ. बघ बघ, कुठल्या मुलीला लपवलेलं नाही ना बघ. नाही एवढी गर्दी तर दिसत नाहीये ना. हा, दुपारच्या वेळेला आलायत आपण. संध्याकाळी या श्वास घ्यायला फुरसत नसते. चेष्टा केली रे. तुझ्यावर उगाच काल चिडले ना. कसं तरी झालं म्हणून तुला न सांगताच भेटायला. वा वा वा, आपले चरण इकडे लागले, आमचं भाग्यच. एनिवे, बाबा कसे? छान आहे, खरंच खूप छान आहेत. आता आज सकाळीही तुझी आठवण काढत होते. त्यांची आणि माझी वेळच जमत नाही. जमवीन कधीतरी. काही बोलायला लागले का ग ते? अगदी थोडं, पण बोलताना जरा सुद्धा डिस्टर्बन्स सहन नाही होत त्यांना. मध्ये कोणीतरी बोललं किंवा बाहेरून जरी जरा आवाज आला ना तरी ते काय बोलत होते ते विसरून जातात. एखाद्या वेळेला असंही होतं की त्यांना म्हणायचं असतं वेगळंच आणि ते बोलतात वेगळंच. आपणच समजून घ्यायचं. त्यांना विचारून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेमक्या कोणत्या कारणानं त्यांना हा मानसिक आघात झालाय ते अजूनही माझ्या डोक्यातून गेलं नाहीये. ते शैलेश, मी एकदा प्रयत्न केलाय. काय सांगतेस? काही सांगितलं त्यांनी? ते आठवायचा प्रयत्न करत होते, पण मला असं लक्षात आलं की हे सगळं आठवण्यात त्यांना खूप त्रास होतोय. आणि नंतर मीही तो प्रयत्न सोडून दिला. मला वाटतं की सध्या तरी आपण त्यांना कोणतंही मेंटल टेन्शन द्यायला नको. बरोबर आहे तुझं, पण त्यांना विचारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. जाऊ दे रे शैलेश, आपले बाबा आपल्याला परत मिळालेत एवढंच खूप आहे. आणखीन जास्त खोलात शिरण्यात काहीच अर्थ नाही. कदाचित आपण जसा विचार करतोय तसं काही नसेलही. हाय बीपीचाही परिणाम असू शकतो ना. पण त्यांना तशी बीपीची काहीच हिस्ट्री नव्हती. म्हणून मला वाटतं सध्याच्या एकंदरीत सिच्युएशन मध्ये कोणीतरी काहीतरी करणं शक्य आहे.
आपल्याला, त्यातल्या त्यात तुला तुला अलर्ट राहायला हवं. शैलेश, डोंट वरी, मला काहीही होत नाही. आणि कोणाचा तसा जर प्रयत्न असेलच तर त्यांचा टार्गेट बाबा नाही, मी आहे. हे कधीच लक्षात आलंय माझ्या. वंदना, पण मी समर्थ आहे शैलेश, अशा सिच्युएशन्स हँडल करायला. जोवर तुझा प्रेम आहे ना माझ्या बरोबर, तोवर मला कोणत्याही संकटाची काळजी नाही. आणि हे सगळं आपण ओढवून घेतलंय की नाही, आपण एकमेकांवर प्रेम करून, मग आपली त्यांच्याशी 4 हात करायची तयारी ही असलीच पाहिजे. पण तुझा संशय नक्की कोणावर आहे? कोणत्याही एका माणसाचं नाव नाही घेऊ शकत. वंदना, आमचं ते सो कॉल्ड ग्रेट घराणं, आमची जुनी पुराणी जागीरदारी, जमीनदारी, आमच्या जमिनी, इस्टेट, याच्याशी इतक्या लोकांचे संबंध गुंतलेत ना की केव्हा कोण डोकं वर काढेल आणि काय करेल सांगता यायचं नाही. खरंच तुझ्याशी लग्न ठरवताना मी आधी 100 वेळा विचार करायला हवा होता, नाही? तू जेव्हा मला प्रपोज केलंस तेव्हा याची कल्पना तू तुम्हाला दिलीच नाहीस की तू एक युवराज आहेस. आणि तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तर मला एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. नाहीतर मी तेव्हाच थांबलीस का वंदना? बोल ना, तेव्हाच मला नाही म्हणाली असतीस तू. चेष्टा केली रे. तू मला प्रपोज केलंस ते माझा तुझ्यातला इंटरेस्ट बघूनच ना. तुझ्याबद्दल मला खूप पूर्वीपासूनच वाटत होतं. तू प्रपोज करण्याची वाटच बघत होते. हो, आणि काय टेन्शन दिलं होतंस तुम्हाला माहिती? चला शैलेश घोरपडे, माझी वेळ संपलीये. बाहेरचा दरवाजा उघडा आहे, कधीही पेशंट आत येऊ शकतो. काय हे, दुसरी कोणी असती तर म्हणाली असती पेशंटचं राहू दे, आधी माझ्याकडे बघ. हाच माझ्यात आणि दुसऱ्या कोणीत फरक आहे. पेशंटला सोडून माझ्याकडे लक्ष दे असं मी कधीच म्हणणार नाही. माझ्या तत्वातच बसत नाही. अरे बापरे, तू एवढी तत्वनिष्ठ वगैरे आहेस असं माहिती असतं ना तर तुझ्या नादालाच लागलो नसतो. Can't help. Work first. ऐक ना, आता एक महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. शैलेश, मला उशीर तर नाही ना झाला? Sorry, have I disturbed you? अगं नाही ग वंदना, ही मोहिनी ही वंदना. तर तूच काय ती वंदना? बरेच दिवस तुला भेटायची इच्छा होती. हाय. हाय. भेटायची इच्छा होती म्हणजे तुला बघितल्यावर मला असं वाटलं की खूप जुनी ओळख आहे आपली. तुला नाही असं वाटलं? म्हणजे तुम्ही अगं आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. हो ना, खूप जुनी मैत्री आहे आमची, माझी आणि शैलेशची. अगदी जन्म जन्मांतरीची म्हटलीस तरी चालेल. मोहिनी, शैलेश काही चुकीचं बोलले का मी? असं वागतो हा माझ्याशी. मोकळेपणाने ना काही बोलूच देत नाही, सारखा डॉमिनेट करायला बघतो. पण मी मनाला लावून घेते. आपला माणूस आहे म्हटल्यावर थोडंफार सहन करायला लागतच ना. मोहिनी, आता काय केलं मी? डॉक्टर शैलेश घोरपडे, आता मी तुमची मैत्रीण म्हणून नाही तर तुमची पेशंट म्हणून इथे आली. डॉक्टर शैलेश घोरपडे, आता मी तुमची मैत्रीण म्हणून नाही तर तुमची पेशंट म्हणून इथे आली. आता माझी वेळ सुरू झाली. तेव्हा शैलेश, मी निघते. का थांब ना, का चाललीस अशी पटकन? नाही, मलाही हॉस्पिटलमध्ये जायचं. ओहो, तू
पण डॉक्टर आहेस ना, विसरलेच होते मी. अगं तू इतका आग्रह करतोय तर थांब ना. कदाचित त्याला माझ्याविषयीचं सेकंड ओपिनियन हवं असेल तुझ्याकडून. सेकंड ओपिनियन? काही नाही ग, चेष्टा करते ती. तिला सवय आहे हे असं वागायची. मला चेष्टा करायची सवय नाही. उलट माझं प्रत्येक सिरियस बोलणं याला चेष्टेवारी न्यायची सवय. म्हणतात ना, बायकांचा जन्मच असा सहन करण्याचा. बघ ना, अगं रोज मी याच्याकडे येते एक पेशंट म्हणून, पण हा मात्र मला ट्रीटमेंट देतच नाही. काय होतंय तुम्हाला? काही होत नाहीये ग तिला. हीच इकडे येऊन टाइमपास करत असते. बघितलंस, आता मी याला टाइमपास वाटायला लागले. कसं सहन करत असेल मी. अगं फार मोठं हृदयाचं दुखणं आहे मला, लहानपणापासूनच. आणि फक्त शैलेशलाच या गोष्टीची कल्पना आहे. काय? मग सांगते काय, विचार त्याला. मोहिनी पुरे कर आता. काय चालवलेस तू? रोज येते मी याच्याकडे, कारण मला माहिती आहे मेरे दर्द दिल की दवा तो यही है. मोहिनी, वंदना, माझं एक काम आहे तुझ्याकडे. करशील माझ्यासाठी? शक्य असलं तर नक्की करेन. असं नाही, आता आपण मैत्रिणी झालो, प्रॉमिस कर. ओके. मला अशी शंका आहे की हा माझा शैलेश कोणाच्या तरी प्रेमात पडला. नुसता पडला नाहीये, तर पूर्ण वेडा झाला. तू सुद्धा याची मैत्रीण आहेस ना, मग तूच जरा लक्ष ठेव ना त्याच्यावर. ती जी कोणी आहे ना, तिला मला एकदा भेटायचंय. मी एक विचारू का? तुम्हाला का भेटायचंय तिला? चांगला प्रश्न विचारलास. ती जी कोणी आहे ना, मला तिला वॉर्निंग द्यायची. वॉर्निंग? मोहिनी, आता चेष्टा मस्करी पुरे झाली. आपण नॉर्मल माणसांसारखं एकमेकांशी बोलूया का? पण मी तर नॉर्मलच बोलते. वंदना, तुला असं वाटतंय का की मी चेष्टा मस्करी करते म्हणून? अजिबात नाही. मी तुमचं कोणतंही बोलणं चेष्टेवारी घेतलेलं नाही, आणि तुम्ही माझं बोलणं सिरियसली घ्यावं अशीच इच्छा आहे. काय म्हणत होता तुम्ही? तिला कसली वॉर्निंग द्यायची? हो, वॉर्निंग. मला तिला सांगायचंय की ती कुणाशी पंगा घेते हे माहित नाहीये तिला. मोहिनी राजे सरनोबत म्हणतात मला. आमच्यामध्ये पडण्याचा प्रयत्न तिने करू नये, नाहीतर खूप जड जाईल तिला. तुला कधी ती भेटली तर सांगशील तिला? नक्की सांगेन. पण ती जर मला म्हणाली की या सगळ्याची कल्पना आहे तिला, आणि ती तुझ्या कोणत्याही धमकीला भीक घालत, तर एनिवेज, ग्लॅड टू मीट यू. बाय. शालिनी, आम्ही तुला सांगतोय ना, तुझा मंदार अगदी सुखरूप आहे. आमच्यावरती विश्वास नाही का तुझा? तसं नाही अप्पासाहेब, मला खूप काळजी वाटते हो त्याची. त्याचा फोन लागत नाहीये म्हणून काळजीने तडफड होते इथे माझी. आणि ह्या विषयावर मी घरी कोणाशी बोलू सुद्धा नाही शकत ना. अप्पासाहेब, माझं ना कशातच लक्ष लागत नाहीये, ना अभ्यासात ना आणखी कशात. वा 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 वा. नाही म्हणजे आमचे गुणवंतर अगदी नशीबवान आहेत. असं आजकाल अशी दिलोजान से प्रेम करणारी प्रेयसी दुर्मिळून चालले ना, म्हणून म्हटलं मी. अप्पासाहेब, मी किती ठरवलं ना तरी त्याची काळजी करणं नाही थांबू शकत.
आणि हे त्याला चांगलंच माहिती आहे, म्हणून तो गृहीतच धरतो ना मला. अच्छा अच्छा, म्हणजे प्यार भी और तक्रार भी. आप्पासाहेब, मला कळत नाहीये नेमका कुठे गेलाय मंदार, काय काम करतोय. तुम्ही मला सांगत का नाही? हे बघ, तो काय काम करतोय ना हे त्याला स्वतःलाही अजून कळणार नाहीये. म्हणजे आता तो सध्या सरकारी अधिकाऱ्यांची ओळख करून घेतोय. त्या प्रत्यक्ष काम करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांची त्यांची गाठभेट होणार आहे ना, त्यांची ओळख करून घेणं एवढंच आज महत्वाचं काम आहे, आणि तेच तो करतोय. तर मला सांग, यात सांगण्यासारखं आणि लपण्यासारखं काय आहे का? हे बघ, तू तुझ्या मनातली शंका काढून टाक, आमच्यावरती विश्वास ठेव आणि निर्धास्त राहा. पण मग तो फोन का नाही घेत माझे? तो प्रवासच असेल किंवा तो अशा ठिकाणी असेल तिथे मोबाईलला रेंजच मिळत नसेल. मला मान्य आहे आप्पासाहेब, पण माझा मिस कॉल पाहिल्यावर, रेंजमध्ये आल्यावर तरी तो मला एकदा फोन करू शकतो ना. बेशक करायला हवा. अगं पण त्याला वेळ मिळत नसेल किंवा सततच्या प्रवासाची सवय नसल्यामुळे तो चुकून जात असेल. तसं नाही आप्पासाहेब, पण आपली इथे कोणीतरी एवढं काळजी करतंय हे माहिती असताना त्याने कॉन्टॅक्ट नको का ठेवायला? आज मी ते नसताना मुद्दाम तुम्हाला इथे बोलवून घेतलंय जमिनीच्या संदर्भात बोलण्यासाठी. त्यात बोलण्यासारखं काय वहिनी साहेब, काम होऊन जाईल. आप्पासाहेब रागवू नका हं, पण जेव्हा कधी आपण भेटतो ना तेव्हा तुम्ही हे एकच वाक्य सुनावता. अहो वहिनी, थोडं सबुरीने घ्यावं लागेल. मी सुशिक्षित आहे मंदार, तुम्ही मला काही गावाकडची अडाणी मुलगी समजता का? तुला ना काहीतरी कारण काढून कुरकुर करत बसण्याची सवय लागली हल्ली. अरे हे बघ, पण काळजी करू नको. तुला वाटतं ना तसं काहीही रिस्की काम करत नाहीये मी.